नमस्कार, मी कुणाल. C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला हेडलाईन्स. राहुरी तालुक्यात फायटर कोंबड्यांची झुंज लावून लाखो रुपयांचा सट्टा लावण्याचा प्रकार उघडकीस. थायलंड देशातील ॲपल बोरं आता पुणे जिल्ह्यात उत्पादित होणार. नारायणगावच्या शेतकऱ्यांचा हटके प्रयोग. आमदार राहुल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली श्रीगोंदा पंचायत समिती सदस्यांचा निरोप समारंभ संपन्न. आणि पुणे येथील खांडवेनगर येथे PTPL महासंग्राम. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत जोगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. परिवर्तन पॅनलचे नवनिर्वाचित नगरसेवक शहाजी किसनराव जाधव आणि जाधव परिवाराच्या वतीने सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बजरंग ग्रामविकास दल, ग्रामस्वच्छता अभियान येवले आखाडा, जाधव परिवार येवले आखाडा आणि ठाकूर मित्रमंडळ राहुरी. परंपरा शुद्धतेची, विश्वासाची हे ब्रीद जपणारे चंदूकाका ज्वेलर्स आता सादर करत आहेत पायल व जोडवी महोत्सव. 1 जानेवारी 2017 ते 15 जानेवारी 2017 दरम्यान मराठमोळी कोल्हापुरी पायल, अग्रा पायल, फॅन्सी पायल बरोबरच जोडवी, बिछवे, फॅन्सी बिछवे, डायमंड बिछवेच्या असंख्य व्हरायटी व डिझाईन मध्ये उपलब्ध. मजुरीवर 50% सूट. चांदीचे दागिने मोडताना कोणत्याही प्रकारची घट धरली जात नाही. सर्वात कमी चांदीचे दर असलेले अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव सुवर्ण दालन चंदूकाका ज्वेलर्स, मार्केट यार्ड रोड, अहमदनगर. फोन नंबर 0241 232 15 12 आणि 232 40 04. चंदूकाका ज्वेलर्स, बेलापूर रोड, श्रीरामपूर. फोन नंबर 024 22 22 15 12 आणि 22 90 04. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता सविस्तर वृत्त. राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे 3 जानेवारी रोजी फायटर कोंबड्याची झुंज लावून लाखो रुपयांचा सट्टा लावण्याच्या ठिकाणी राहुरी पोलिसांनी छापा टाकून जवळपास 21 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेऊन नगर, नेवासा, श्रीरामपूर आणि पुणे येथील 8 जणांवर गुन्हा दाखल केलाय. राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे 3 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता राहुरी खुर्द ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पाटबांधारे वसाहतीत पाण्याच्या टाकीजवळ फायटर कोंबड्यांची झुंज लावून लाखो रुपयांचा सट्टा चालू असल्याची खबर गुप्त खबऱ्यांमार्फत पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना मिळाली. यावेळी प्रमोद वाघ यांनी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले, पोलीस कॉन्स्टेबल DM दुर्गे, नवनाथ वाघमोडे, कल्लू चव्हाण, राहुल कदम, सुनील शिंदे, चालक VS वाघसकर आदींचे पथक तयार करून छापा टाकला. यावेळी पोलिसांनी 20 मोटारसायकल आणि काही 4 चाकी वाहने ताब्यात घेतली आहेत. मात्र सट्टा खेळणारे पसार झालेत, तर काहींनी फायटर कोंबड्या पिशवीत घालून पळ काढला. सट्टा खेळण्यासाठी राज्यभरातून कोंबडा फायटर शौकीन येत असल्याचे दिसून आले.
यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वाहनांच्या मालकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात लपून छपून मोठी गर्दी केली होती। तर यावेळी पोलिसांनी श्रीरामपूर येथील वसीम सरू इराणी, मजीद याकूब शेख, मेहबूब बाबू शेख, तर अहमदनगर येथील धीरज गोपाल गोहिरे, आतेश शेरेचंद गोयल, हजमा शकील शेख, अमोल विठ्ठल शिंदे आणि पुणे येथील समीर इक्बाल शेख आदी 8 जणांना ताब्यात घेऊन गजाआड केलाय। सदर सट्टा राहुरीत किती दिवसांपासून खेळविला जातो, सट्टा घेणारे कोण आणि खेळणारे कोण याचा तपास राहुरी पोलीस करत आहेत। तर पोलीस हवालदार नवनाथ वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात मुंबई जुगार ॲक्ट कायदा कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। राहुरी खुर्द ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या विश्रामगृह परिसरात पाण्याच्या टाकीजवळ हा सट्टा चालू असल्याने या सट्ट्यात राहुरी खुर्दचे सरपंच, ग्रामसेवक यांचे काही आर्थिक हितसंबंध आहेत का, याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे। C24 ताससाठी मनोज साळवे, राहुरी। कर्जत येथे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। नामदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यात जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे यांनी भाजपात प्रवेश केलाय। कर्जत येथे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। जलसंधारण, राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री नामदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यात जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे यांनी भाजपात प्रवेश केलाय। कर्जत येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन येथील श्रीराम मंगल कार्यालयात करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड हे होते। प्रथमतः तालुकाध्यक्ष अशोकराव खेडकर यांनी प्रास्ताविक केले। यावेळी नगरसेवक बापूसाहेब नेटके, नाना निकत, राजूभैया देशमुख, अल्लाउद्दीन काझी, शांतीलाल कोपनर, आमदार मोनिकाताई राजळे यांची भाषणे झाली आहेत। मिरजगाव जिल्हा परिषद गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे परमवीर पांडुळे यांनी या मेळाव्यात भाजपात प्रवेश केला असून त्यांचे समर्थक आणि गावचे सरपंच आणि उपसरपंच तसेच कार्यकर्त्यांनीही प्रवेश केलाय। यावेळी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी आगामी निवडणुकीत पक्ष उमेदवारांचे सर्वे करून तिकीट देणार असल्याचे म्हटले। खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्यातील जनतेच्या मनात असणारे उमेदवार हे पक्षाचे कॅन्डिडेट असतील, हा या निमित्तानं मी संदेश आपल्याला देऊ इच्छितो। एका जागेसाठी कितीही नावं आली तरी आपण ही सगळी नावं प्रदेश स्तरावर पाठवू आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नोटबंदीचा निर्णय झालेला असतानाही नगर जिल्ह्यातील जनतेने भारतीय जनता पार्टीला नंबर 1 चा पक्ष बनवलाय, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। आणि म्हणून नगरपालिकेला मिळालेलं यश त्यापेक्षा अधिक मोठं यश या झडपी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळवायचं आहे। जलसंधारण, शिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री नामदार राम शिंदे यांनी 40+ नारा देत विरोधकांना आपल्यावर टीका करण्याची संधीच ठेवली नसल्याचे ठणकावून सांगितले। सगळ्या दुर्लक्षित भागाला, सगळ्या टंचाईग्रस्त भागाला, दुष्काळी भागाला मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं आपण काम केलेले आणि येणाऱ्या कालखंडामध्ये देखील आपला जिल्हा हा पथदर्शी जलसंधारणाचा जिल्हा म्हणून आपण येणाऱ्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात निधी उपलब्ध करून देतोय। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जर साठवलं, पाणी जर अडवलं, पावसाचं पाणी थेंब थेंब जर अडवलं तर आपल्यामध्ये दुष्काळ पडूच शकत नाही आणि या दुष्काळावर मात करण्यासाठी देवानं जरी ठरवलं तरी आपल्यामध्ये दुष्काळ पडणार नाही याची मी काळजी घेणार आहे। आणि म्हणून कर्जत दुष्काळी प्रतिमा आपल्या गेली अनेक वर्ष पिढ्याने आपण पाहतोय, हा आपल्याला आता दुष्काळ अशक्यप्राय झालाय। अनेक दिवस लोक संघर्ष, मेहनत, जिद्दीनं, चिकाटीने आपलं जीवन जगत असताना त्यांचं आर्थिक उत्पन्न घटत चाललेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये योग्य ते नियोजन, अतिशय सूक्ष्म नियोजन आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधीची तरतूद आणि ही दिलेलं संधीचं सोनं करण्यासाठी आपल्याला या पुढील कालखंडामध्ये प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। फक्त भविष्य काळामध्ये तुमचे साथ सहकार्य, आशीर्वाद नेहमी करता पाठीशी ठेवा। तुम्हाला मी तक्रार करायला वाव देणार नाही। विधानसभेमध्ये सांगितलं असं काम करून देखील तुमचा अभिमान आणि स्वाभिमान या महाराष्ट्रामध्ये ताट उंच मानाने जगावं लागेल, वागावं लागेल। तालुक्यामध्ये अतिशय सौहार्दाचं वातावरण आहे। लोकांना वाटलं पाहिजे की आपल्या नेतृत्वाकडे, नेत्याकडे, लोकप्रतिनिधीकडे, सेवकाकडे जात असताना आपली अडचण जर सांगितली तर अडचण ही सुटली पाहिजे। अडचण सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाला पाहिजे। माझ्या बरोबरच्या मंचावरील कार्यकर्त्यांना आणि समोरच्या कार्यकर्त्यांना जर वाटतं
पण मी तुम्हाला अभिमानाने सांगतो, माझ्या विरोधकाला सुद्धा वाटतं राम शिंदेला जर काम सांगितलं तरी होऊ शकतं. अशा पद्धतीचं कामकाज गेली 2 वर्ष या महाराष्ट्रामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये करून दाखवलंय. आणि तुम्हाला बसून सांगतो, येणारा कालखंड हा तुमचा आमचा सर्वांचा भविष्य घडवणारा कालखंड आहे. आणि या कालखंडामध्ये परिवर्तन आणलं आहे. या परिवर्तनाच्या मुख्य प्रवाहात जाऊन आपल्याला हे काम करावंच लागेल, नाहीतर भविष्यातल्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही. 60-70 वर्ष झालं या कर्ज जमखेडनं दुर्लक्षित राहिला आणि तिथं कोणी पाहिजे तेवढा भाव दिला नाही, मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकला नाही. अशा परिस्थितीमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं माझ्या लहानातल्या लहान कार्यकर्त्याला, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे की माझा मतदारसंघ सुजलाम सुफलाम झालाय, माझ्या शेतीला पाणी मिळते, वीज भरपूर मिळते, रस्ता चांगला आहे, माझी आर्थिक परिस्थिती आणि प्रगती उन्नतीकडे जात असताना दिसते. हे सगळं घेऊन आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये हा मोर्चा आणि हे सगळं भविष्य जाणून घेण्यासाठी, ठरवून घेण्यासाठी या परिवर्तनाच्या लाटेमध्ये आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी सामील होऊन निर्णय देण्याची गरज आहे. कार्यक्रमात जिल्हा चिटणीस प्रसाद ढोकरीकर, जिल्हा कोषाध्यक्ष विवेद नाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधर पवार यांसह आदी तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. C24 तासाठी आशिष बोरा, कर्जत. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या सहाय्यक फौजदार अशोक शिदोरे या वाहनचालक पोलिसाने सोमवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत नाशिक पुणे महामार्गावर पोलिसांची सरकारी गाडी रस्त्यावर आडवी लावली. भर रस्त्यावर पोलिसांचं हे नाट्य बराच वेळ सुरू होतं. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या सहाय्यक फौजदार अशोक हनुमंत शिदोरे या वाहन चालक पोलिसाने सोमवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत नाशिक पुणे महामार्गावर पोलिसांची सरकारी गाडी रस्त्यावर आडवी लावली. मद्यधुंद झालेल्या पोलिसाचा प्रताप तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केलाय. तर रस्त्यावर सुरू असलेल्या पोलिसाचं हे नाट्य बऱ्याच वेळ सुरू होतं. साहेब काय आलं? हो साहेब काय आलं? हा अहो सर, एवढी कशाला दारू प्यायची? हा सर काय झालं? सर काय झालं? सोमवारी रात्री धुंद अशा शिदोरेंनी गाडी रस्त्यातच लावली. त्यानंतर तेथे जमलेल्या नागरिकांनी शिदोरे यांना गाडी बाजूला घेण्यास सांगितलं. मात्र शिदोरे यांना काहीच सुधरत नव्हतं. ड्रायव्हिंग सीटवर बसण्याऐवजी शिदोरे हे बाजूच्या सीटवर बसून गाडी चालवण्याचा प्रयत्न करत होते. शिदोरे यांच्या या प्रतापाचं चित्रीकरण तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी केलं असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. लोकांची गर्दी पाहून स्थानिक पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मद्यधुंद पोलिसाला गाडीत बसवून पोलीस स्टेशनला नेलं. सध्या घारगाव पोलीस स्टेशनवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याने आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं अशी अवस्था घारगाव पोलीस स्टेशनची झाली आहे. 1 तासापासून ट्रॅफिक काढतोय. ही पोलीसची गाडी एसटीला आडवी घातली, त्याची हवा सोडायला लागला होता. जो काय प्रकार आहे ना, तो पूर्ण नशेमध्ये ड्रिंक करून त्याची मेडिकल झाली पाहिजे. आता त्याचं नाव काय? हा त्याचं नाव काय आहे? कोणचं? जो ड्रायव्हर, त्याचं नाव काय आहे? शिदोरे. काय केलं त्यांनी? नेमकं काय केलं? तो पिऊन आलेला होता, गाड्यांना आडवी लावत होता. पुणे नाशिक हायवेवर ते रस्ता अडवला त्यांनी आणि आता जाऊन धडकला इथं पोलवरती. ते बघा तुम्ही काय मेन लाईन आहे, मेन लाईनला धडकला. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, संगमनेर. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673
50 0001. परिवर्तन पॅनलचे नवनिर्वाचित नगरसेवक शहाजी किसनराव जाधव आणि जाधव परिवाराच्या वतीने सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बजरंग ग्रामविकास दल, ग्रामस्वच्छता अभियान येवले आखाडा, जाधव परिवार येवले आखाडा आणि ठाकूर मित्रमंडळ राहुरी. परंपरा शुद्धतेची, विश्वासाची हे ब्रीद जपणारे चंदूकाका ज्वेलर्स आता सादर करत आहेत पायल व जोडवी महोत्सव. 1 जानेवारी 2017 ते 15 जानेवारी 2017 दरम्यान मराठमोळी कोल्हापुरी पायल, अग्रा पायल, फॅन्सी पायल बरोबरच जोडवी, बिछवे, फॅन्सी बिछवे, डायमंड बिछवेच्या असंख्य व्हरायटी व डिझाईन मध्ये उपलब्ध. मजुरीवर 50% सूट. चांदीचे दागिने मोडताना कोणत्याही प्रकारची घट धरली जात नाही. सर्वात कमी चांदीचे दर असलेले अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव सुवर्ण दालन चंदूकाका ज्वेलर्स, मार्केट यार्ड रोड, अहमदनगर. फोन नंबर 0241 232 15 12 आणि 232 40 04. चंदूकाका ज्वेलर्स, बेलापूर रोड, श्रीरामपूर. फोन नंबर 024 22 22 15 12 आणि 22 90 04. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. मूळची थायलंड देशात मोठ्या प्रमाणात पिकवली जाणारी आणि जगभरात मोठी मागणी असलेली थायलंड बोरं आता पुणे जिल्ह्यातही उत्पादित होऊ लागली आहेत. हा हटके प्रयोग आपल्या शेतात राबवलाय पुणे जिल्ह्यातील नारायणगावच्या शेतकऱ्यांनी. पाहूयात शेतीतल्या या वेगळ्या प्रयोगाची ही वेगळी बातमी. आकाराने चिक्कूसारखी, रंगाने हिरवी, थोडीशी पिवळसर, आतून सफेद आणि चवीला सफरचंदासारखी ही फळं आहेत थायलंड बोरं. नारायणगाव येथील नेहरकर बंधूंनी आपल्या कोरडवाहू शेतात नोव्हेंबर 2013 मध्ये 300 रोपांची लागवड केली आहे. सध्या या फळांचा तोडणी हंगाम बहरात आलाय आणि ही वेगळी बाग पाहण्यासाठी आसपासचे शेतकरी गर्दी करतायत. रोप आणतावेळेस इंदापूरला एक शेतकरी आहेत नाना राऊत म्हणून, त्यांच्याजवळून रोपांचं नियोजन झालं. तिकडून मी त्यांना फोन करून विचारलं बुवा रोपं वगैरे अवेलेबल आहे का. त्यांनी रोपाची माहिती वगैरे दिली. मग तिकडून रोपं आम्ही घेऊन आलो आणि त्याच्यानंतर इथं रोपं आणल्यावर 12x8 खड्डे वगैरे घेतले 1.5x1.5चे आणि मग त्याच्यामध्ये शेणखतं वगैरे भरून काही बेसल डोस वगैरे टाकून त्या पद्धतीनं रोपांची वगैरे लागवड केली. ठिबक सिंचनाद्वारे त्याला पाण्याचं पण व्यवस्थापन केलं आणि पाण्याचं व्यवस्थापन करत असताना हुंड्या त्यावेळेला बारकाल्याच होत्या, पण नंतर 1 महिन्याने ज्यावेळेला शेंडा वगैरे धरून रोपाची उंची वगैरे झाली त्यावेळेस त्याची जी कलमं जी आहेत ती कलमं ब्लेड आता लागवडीचा तसा हंगाम हा मृग नक्षत्रामधला आहे आणि रिकटचा जो हंगाम जो असतो हा मार्च, एप्रिल आणि मे ह्या 3 महिन्यामध्ये कोणत्याही महिन्यामध्ये रिकट वगैरे घेऊ शकतो. आणि माल चालू व्हायचा कालावधी जो आहे तो सप्टेंबर महिना किंवा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये माल चालू होतो तो. आणि जर माल चालू झाला तर याला जास्त करून मागणी मॉलची असते. काही लोकल बाजारपेठेमधली पण गिराईकं येतात आणि जागेवर आपण जशी ऑर्डर असेल, समजा कोणाला 20 किलोमध्ये लागत असं माल चालू होतात त्यावेळेला मला सुरुवातीला 60 रुपयेपर्यंत त्यांनी बाजारभाव दिलेले स्टार बाजारवाल्यांनी. त्यांनी काही पनेट पॅकिंग इंदापूर तालुक्यातील नाना राऊत या शेतकऱ्याकडून निहरकर यांनी ही रोपे खरेदी केली होती.
रोपांची किंमत वाहतूक खर्च धरून सुमारे 20,000 खर्च आला. त्यांनी 30 गुंठे क्षेत्रात ठिबकचा वापर केला आहे. नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान या क्षेत्रात आंतरपीक म्हणून बटाटा आणि टोमॅटो हे पीक घेतले असून त्यातून त्यांना 2 लाखांचे उत्पन्न निघाले. तोडणी हंगाम सप्टेंबर 2014ला सुरू झाला असून या बोराच्या झाडाला फांदीवर जेवढी पानं तेवढीच फळे लगडली आहेत. ही या जातीचं वैशिष्ट्य आहे. बोराचा आकार चिक्कू एवढा असून फळं सफरचंदासारखे गोलाकार असल्याने त्यांचे नाव ॲपल बोर असे पडले. ही जात थायलंड देशातील आहे. फळे तोडून प्रतवारी करून वजन करून विक्रीसाठी पाठवली जातात. माझं नाव संगीता संजय नेरकर. हे माल आम्ही 8 दिवसातून म्हणजे जसं तोडाल तसं 8 दिवस म्हणलं तरी कंटिन्यू तोडतो. समजा ऑर्डर आली तर 10 किलो 100 किलो 1000 किलो जशी येईल तशी तोडतो. आणि मुंबई मार्केटला शक्यतो 10 किलोचंच आम्ही पॅकिंग करतो. मागील 2 महिन्यात खर्च वजा जाता 2 लाखांचे उत्पन्न त्यांना मिळाले असून एकूण 1 ते 1.5 महिना ही बाग चालेल असा अंदाज नेहरकर यांना आहे. बाग संपल्यावर छाटणी करून ते पुन्हा आंतरपीक घेणार आहेत. आंतरपिकातून मिळालेला नफा आणि बोर उत्पादनातून असा दुहेरी फायदा त्यांना मिळणार आहे. एकदा लागवड केल्यावर या बोरांचे उत्पादन साधारणतः 20 वर्षे घेता येईल. बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने अनेक शेतकरी हा प्रयोग पाहण्यासाठी नेहरकरांच्या बागेवर गर्दी करत आहेत. C24 तासाठी स्मिता शिंदे, जुन्नर. पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या PTPL स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात शेष पुणे जिल्हा हा संघ नक्की विजय होईल अशी गर्जना संघाचे संघचालक संतोषभाऊ जगताप यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक नावाजलेल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ म्हणजेच शेष पुणे जिल्हा हा संघ ओळखला जातो आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देणारे संतोष शेठ जगताप यांचा हा संघ अनेक अडीअडचणींना तोंड देणाऱ्या ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मी शेष पुणे जिल्हा हा संघ विकत घेतला असून तो विजय मिळवूनच आपली क्षमता सिद्ध करेल असे मत शेष पुणे जिल्हा संघाचे संघमालक संतोषभाऊ जगताप यांनी व्यक्त केले. मला पुण्याचा संघ म्हणजे शेष पुण्याचा संघ नवीन तयार केला पण तो अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो आपली टीम. मला मागच्या वेळेस दौंडमध्ये थोडं अपयश आलं त्यामुळे मी शेष पुणे घेण्याचा निर्णय घेतला. पप्पू रामगुडे आणि भरत सेट्टिंगरे यांनी पूर्ण सामन्याची जबाबदारी घेऊन पूर्ण नियोजन त्यांनी केलेलं आहे. त्यांनी सामन्याचं प्रॅक्टिस पण करून घेतलेली आहे मुलांना. संदीप मकवाना, अमोल डुबे आणि मुकेश गोळे तुम्हाला आयोजन अतिशय उत्तम प्रकारचं आहे. आज आमची पहिली टुर्नामेंट असून आज आम्ही ह्याच्यात विजय नक्की प्राप्त करून शेवटचा सामनाही आम्ही जिंकू. संघर्ष शेष पुणे संतोषभाऊ जगताप यांचा हा संघ असून आम्ही या संघासाठी विशेष प्रयत्न केलेत की त्यांनी फार चांगलं यश या स्पर्धेमध्ये संपादित करावं. संतोष शेठ जगताप, मी स्वतः आणि स्वप्नील शेठ यांनी या सर्व खेळाडूंचा सराव बघितला आहे. पप्पू रामगुडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा संघ या स्पर्धेत उतरवला आणि नक्कीच तो चांगली कामगिरी करेल आणि चांगलं यश संपादित करेल. संतोष भाऊने आमची शेष पुणे टीम विकत घेतली आणि आम्ही पूर्णपणे त्यांच्या विश्वासावर खडे उतरू. आता आम्ही चांगली बॉलिंग टाकली. आमचं पहिलाच दिवस होता. आज आमचे बॉलर कोण काय कशी थोडंसं आम्हाला माहिती नव्हतं पण ज्या कारणाने बॉलिंग जी केली आम्ही खूप चांगली केली. कारण बारामती ब्लास्टरची बॅटिंग लाईनअप एवढी स्ट्रॉंग आहे की ते 100 रन मारू शकले असते पण आम्ही त्यांना 70च्या आत रोखले. तर आम्ही 70 रन चेस करू. आमची बॅटिंग ऑर्डर पण चांगली आहे. आम्ही ही मॅच जिंकू. संतोषभाऊ जगताप यांचा विश्वास आम्ही सार्थ ठेवू. C24 तासाठी अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे. कोपरगाव तालुक्यातील इंदिरानगर येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस गाडीवर बसून नेऊन तिच्याशी असभ्य वर्तन केल्याच्या कारणावरून 2 गटात वाद होऊन किरकोळ दगडफेक झाल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. कोपरगाव तालुक्यातील इंदिरानगर येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस गाडीवर बसून नेऊन तिच्याशी असभ्य वर्तन केल्याच्या कारणावरून 2 गटात वाद होऊन किरकोळ दगडफेक झाल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी जुबेर शाहबाज पठाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी जुबेर पठाण यास अटक करण्यात आली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की 3 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता आचार्य हॉस्पिटल येथून पीडित मुलीस आरोपी जुबेर याने मोटारसायकलवर बसून महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट इमारती लगतच्या मोकळ्या जागेत नेऊन मुलीचा हात पकडून तू मला फार आवडते, माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्याबरोबर विवाह करायचा आहे असे म्हणून मिठी मारली आणि लज्जास्पद वर्तन केले.
त्याचप्रमाणे पीडित मुलगी गावात कोठे एकटी चालली असताना तिचा पाठलाग करीत बोलण्याचा प्रयत्न करीत असतो. वरील फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास देवरे हे करीत आहेत. C24 तासाठी योगेश डोके, कोपरगाव. या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत जोगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. परिवर्तन पॅनलचे नवनिर्वाचित नगरसेवक शहाजी किसनराव जाधव आणि जाधव परिवाराच्या वतीने सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बजरंग ग्रामविकास दल, ग्रामस्वच्छता अभियान येवले आखाडा, जाधव परिवार येवले आखाडा आणि ठाकूर मित्रमंडळ राहुल. परंपरा शुद्धतेची, विश्वासाची हे ब्रीद जपणारे चंदूकाका ज्वेलर्स आता सादर करत आहेत पायल व जोडवी महोत्सव. 1 जानेवारी 2017 ते 15 जानेवारी 2017 दरम्यान मराठमोळी कोल्हापुरी पायल, अग्रा पायल, फॅन्सी पायल बरोबरच जोडवी, बिछवे, फॅन्सी बिछवे, डायमंड बिछवेच्या असंख्य व्हरायटी व डिझाईन मध्ये उपलब्ध. मजुरीवर 50% सूट. चांदीचे दागिने मोडताना कोणत्याही प्रकारची घट धरली जात नाही. सर्वात कमी चांदीचे दर असलेले अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव सुवर्ण दालन चंदूकाका ज्वेलर्स, मार्केट यार्ड रोड, अहमदनगर. फोन नंबर 0241 232 15 12 आणि 232 40 04. चंदूकाका ज्वेलर्स, बेलापूर रोड, श्रीरामपूर. फोन नंबर 024 22 22 15 12 आणि 22 90 04. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. श्रीगोंदा पंचायत समितीच्या वतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा निरोप समारंभ मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. आमदार राहुल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडलाय. यावेळी अनेकांनी 5 वर्षात आपल्या अनुभवांना उजाळा दिलाय. श्रीगोंदा पंचायत समितीच्या वतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा निरोप समारंभ मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. आमदार राहुल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडलाय. यावेळी अनेकांनी 5 वर्षात आपल्या अनुभवांना उजाळा दिलाय. पंचायत समितीचे माजी उपसभापती हरिदास शिकरे यांनी सांगितले की पंचायत समितीत काम करताना नेहमीच सर्वांचे सहकार्य लाभले. प्रत्यक्ष निवडणुका अद्याप जाहीर होणे बाकी असले तरी अनेकांना परत पंचायत समितीत येण्याची घाई झाल्याचे शिकरे यांनी सांगितले. पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के म्हणाले की कोणीही व्यक्ती परिपूर्ण नसतो. काही वेळा चुका घडत असतात, मात्र त्यात बदल घडवणे गरजेचे असते. अधिकारी आणि पदाधिकारी सर्वांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज म्हस्के यांनी बोलून दाखवली. बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नहाटा म्हणाले की पंचायत समितीत निधीसह माझ्या मतदारसंघातील प्रत्येक गावात लाखो रुपयांची विकास कामे केली आहेत. मला अडचणीच्या काळात अनेकदा सदाशिव पाचपुते यांनी मदत केल्याचे नहाटा यांनी सांगितले. सभापती अर्चना पानसरे म्हणाल्या की पंचायत समितीत सर्वांना सोबत घेऊन कामे मार्गी लावली. शासनाद्वारे राबवली जाणारी प्रत्येक योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
सभापती म्हणून काम करताना अधिकारी, पदाधिकारी आणि सर्वांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. खरं पाहिलं तर आजचा दिवस हा खूपच आनंदाचा दिवस आहे की आपण केलेल्या कामाचं कुणीतरी कौतुक केलेलं असतं आणि ते करावं लागतं आणि त्याचा आढावा देण्याची संधी आम्हाला या ठिकाणी तुमच्या समोर मिळालेली आहे. कारण मी ज्या दिवशी पदभार स्वीकारला, सभापती पदाची ज्यावेळेस मला संधी मिळाली, त्यावेळेस तालुक्यात चर्चा होती की ही महिला राज आलंय, आता या महिला काय करणार आहेत, त्यांचे पतीच त्यांचा सगळा कारभार पाहणार आहे. या ठिकाणी अशीच या सर्व चर्चा होती, पेपरला बातम्या होत्या. परंतु तसं न होता एक सक्षमपणानं या कारभाराची धुरा आम्ही महिलांनी या ठिकाणी सांभाळलेली आहे. सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन, सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन या कामकाजाचा गाडा व्यवस्थितरित्या या ठिकाणी चालवलेला आहे. आणि खरोखरच मनापासून मी या ठिकाणी आज तालुक्याचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व असणारे आदरणीय तात्या, आदरणीय बापूंना मी मनापासून धन्यवाद देते की त्यांनी मला या तालुक्यात गोरगरीब जनतेची सेवा करण्याची जी संधी दिली आहे त्याबद्दल त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानते. बांधकाम विभाग असेल, लपा विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, अंगणवाडी विभाग असेल, कृषी विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, ग्रामपंचायत विभाग असेल, या सर्वच विभागांचे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी झालेलं आहे. हे काम करत असताना कोणाला खवळले असेल, कोणाला ओरडले असेल तर त्यात काही असा खुन्नस नव्हती किंवा कोणाचा असा विनाकारण रागवण्याचा उद्देश नव्हता. तर तो प्रश्न होता फक्त गोरगरीब जनतेच्या प्रश्नासाठी की ही लढत होती फक्त की त्या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचाव्यात, त्यांना जास्तीत जास्त लाभ त्या योजनेचा मिळाला पाहिजे. कारण ह्या शासनाने दिलेल्या योजना आहेत, ह्या आपल्या घरच्या योजना नसतात किंवा कोणाला त्या घरून द्यायच्या नसतात. त्याच्यामुळे त्या योजना त्या लोकांपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या पोहोचल्या पाहिजेत. समारंभाचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप म्हणाले की पंचायत समितीच्या दोन्ही प्रमुख पदांवर महिला पदाधिकारी आहेत. सर्व महिलांनी पंचायत समितीत सक्षमपणे काम केले. दोनही सभापतींनी 5 वर्षात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. खरं तर आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी जयंतीचा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आजचा आपला कार्यक्रम म्हणजे दुग्ध शर्करेचा योग या ठिकाणी आपल्या सगळ्यांना लाभला असं मी निश्चित स्वरूपात या ठिकाणी सांगेल. आणि आमच्या या ठिकाणी सभापतींनी, दोन्ही महिला सभापतींनी अतिशय सक्षम पद्धतीने काम करत ग्रामीण भागातल्या खरं तर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सभापतींनी त्यांच्या भाषणातून आपल्या संपूर्ण कामाचा आढावा या ठिकाणी देण्याचं काम निश्चित स्वरूपात त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून खरं तर आमचे सहकारी मार्गदर्शक राजेंद्र आबांनी बोलत असताना वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर आबा तुम्ही बोलत असताना सांगितलं की आता जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, यांना पहिल्यासारखे काय त्या ठिकाणी निधी राहिला नाही, पहिल्यासारखा काय अधिकार राहिला नाही. आणि सरपंच असतील, ग्रामपंचायतला त्या ठिकाणी जास्त अधिकार त्या ठिकाणी आला. आणि म्हणून बाबा खरं तर आपण पंचायत समितीचं सदस्य म्हणून काम केलं. या ठिकाणी जिल्हा परिषदचे आमचे सदस्य उपस्थित आहेत, पंचायत समितीच्या सभापती सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना म्हणजे जिल्हा परिषदचे सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, या सगळ्यांना या ठिकाणी आता माहिती झालंय की निश्चित स्वरूपात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जास्त निधी राहिलेला नाही आणि जास्त काम करण्यासारखं राहिलं नाही. आणि म्हणून व्यासपीठावर उपस्थित मला वाटत नाही कुणी आता जिल्हा परिषद पंचायत समितीला उभा राहील. म्हणजे मला जी शंका या ठिकाणी आली की आदरणीय राजेंद्र आबांनी बोलत असताना सांगितलं की ते इथून पुढच्या काळात या ठिकाणी कुठल्याही निवडणुकीला फॉर्म भरणार नाही. अच्छा, मी शंका निर्माण झालेली मी म्हणून मला क्लिअर केलेलं आपलं बरं. आणि म्हणून आबांनी सांगितलं की पंचायत समितीच्या का पंचायत राज व्यवस्थेच्या फक्त पंचायत समितीच्या निवडणुकीचं फॉर्म आबा भरणार नाही. पण दुसऱ्या अँगलनी मात्र आबांनी कन्येला त्या ठिकाणी जिल्हा परिषदला पुढे केलंय. आणि व्हॉट्सअपला जसं आबा तुम्ही सांगितलं तसं फोटो आम्ही मात्र व्हॉट्सअपला त्या ठिकाणी बघतोय. आणि आढळगाव जिल्हा परिषद गटाची तयारी आपण त्या ठिकाणी सुरू केली. पण मला ते काही कोडं आबा उलगडलं नाही की आपणच सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीला म्हणावाचे अधिकार राहिले नाही आणि परत तुम्ही जिल्हा परिषद लढायचं सुद्धा ठरवताय. नेमकं ही भानगड काय, ही काय मला त्या ठिकाणी उलगडली. आणि म्हणून खरं तर प्रत्येकाने या ठिकाणी बोलत असताना आपलं मनोगत या ठिकाणी मांडत असताना खरं तर आमचे तालुका अध्यक्षांनी सुद्धा या ठिकाणी जोरदार बॅटिंग करत असताना 2दा व्यत्यय त्यांच्या भाषणाला या ठिकाणी आला. पण या ठिकाणी दोन्ही आबा एकाच जिल्हा परिषद गटात त्या ठिकाणी येत आहेत आणि दोन्ही आबांचं या ठिकाणी दोघांची इच्छा ही जिल्हा परिषदच्या निवडणुकीला उभं राहायची त्या ठिकाणी दोघांची सुद्धा तयारी जोरदार पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे. तसेच आगामी निवडणुकात
तालुक्यात मोठे राजकीय भूकंप होणार असून पंचायत समितीसह जिल्हा परिषदेवर देखील काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. या समारंभाप्रसंगी अनुराधा ठवाळ, संध्या जगताप, मीना देवीकर, महेंद्र वाखरे यांची भाषणे झाली आहेत. जिल्हा परिषद सदस्य दत्ता पानसरे, अनिल वीर, राजेंद्र पाचपुते, अरविंद कुरुमकर, गटविकास अधिकारी अलका शिरसाट आदी उपस्थित होते. C24 तासाठी सुहास कुलकर्णी, श्रीगोंदा. पाथर्डी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या मैदानावर तालुकास्तरीय विविध मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन तालुका शिक्षण विभागामार्फत करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे यांनी आपलं मत व्यक्त केलंय. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, तसेच खेळातून एकाग्रता, जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची प्रवृत्ती वाढावी आणि व्यक्तिमत्व विकास साधावा यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचा शिक्षण विभागाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे यांनी केले. येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या मैदानावर तालुकास्तरीय विविध मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन तालुका शिक्षण विभागामार्फत करण्यात आले. सभापती संभाजी पालवे, माजी नगराध्यक्ष अभय आवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नगरसेवक प्रसाद आवाड, गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड, अनिल भवार, रामदास सोनवणे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना पालवे यांनी सांगितले की खेळामध्ये करिअर करण्याची संधी आजच्या युवकांना उपलब्ध झाली आहे. मैदानी खेळातून आपल्या व्यक्तिमत्वाची चुणूक दाखवून आपले आणि राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्याची ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये क्षमता आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने तालुका स्तरावर क्रीडा स्पर्धा प्रथमच आयोजित केल्या आहेत. विद्यार्थ्यांना खेळाबाबतचे मार्गदर्शन मिळावे, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा हाच स्पर्धेचा हेतू आहे. हा आपला प्रकार क्रीडा प्रकार जवळजवळ 6 क्रीडा प्रकारामध्ये आज आपण तुम्ही सगळे विद्यार्थी आलात, विद्यार्थिनी आल्यात. खेळलं म्हणजे नुसतं बक्षीस जिंकणं नव्हे, तर त्या खेळाविषयी आपली आपुलकी, आपली आस्था, प्रेम निर्माण होणं अशा स्पर्धेतून ते निर्माण होतं. आणि नुसतं स्पर्धेतून हे म्हणजे थोडक्यात तुम्हाला बक्षीस याच्यापेक्षाही तुमची शारीरिक तंदुरुस्ती, कारण तुम्हाला कदाचित माहीत असेल स्वामी विवेकानंद म्हणाले होते की भगवद्गीता घरात वाचण्यापेक्षा फुटबॉलच्या ग्राउंडवर ती जेवढी समजेल तेवढी कदाचित तुम्ही घरात कितीही पठण केलं तर समजणार नाही. त्याचा अर्थ असा होता की जर तुमची शारीरिक तंदुरुस्ती असेल तर आणि तरच तुम्ही आपल्या जीवनातले रोजचे आयुष्य चांगल्या प्रकारे. तर आजचं झालं काय की आजचे छोटे मुलं तुम्ही आज सगळे मुलं मोबाईलमध्ये इतके गर्क असतात. मागे व्हॉट्सअपवर खूप छान चित्र आलं होतं एक की मुलगा खेळतोय, त्याच्या हातात बॉल आहे आणि आई त्याला घरात खेचते. आजची परिस्थिती 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी ही परिस्थिती होती. आजची परिस्थिती अशी, आई त्याच्या हातातला मोबाईल हिसकावते आणि त्याला घराबाहेर खेळायला पाठवते. असं इतकं किती बदल झाला 10 वर्षात या मोबाईलने किती बदल केला. त्यामुळे तुम्ही ग्राउंडवर आलं पाहिजे, खेळलं पाहिजे. आणि खेळण्यासाठी अशा विविध स्पर्धा, जवळजवळ 6 प्रकारच्या स्पर्धा आज आपल्या इथं भरलेल्या आहेत. छोटा गट, मोठा गट, कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोन्ही स्पर्धा प्रकारामध्ये आजची स्पर्धा आहे. जवळजवळ 250-300 विद्यार्थिनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहेत. कारण तुम्हाला त्या खेळाविषयी आताच माझ्या मित्रांनी सांगितलं, पप्पू शेटनी, की 8वी नंतर 9वी नंतर 10वी नंतर जेव्हा ग्रामीण भागातला विद्यार्थी येतो त्याचा बॉल सुद्धा कळत नाही त्याला, हा फुटबॉलचा आहे का बास्केटबॉलचा आहे की अजून कोणता आहे. तर ही माहिती तुम्हाला हवी असेल, ही माहिती व्हायची आणि खेळामध्ये रुची पाहिजे जर निर्माण व्हायची असेल तर अशा स्पर्धेची खूप गरज आहे. 1ली ते 7वी पर्यंतच्या सुमारे 250 ते 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. डांगेवाडी जिल्हा प्राथमिक शाळेची ईश्वरी सकुंडे हिने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील कविता सादर करून स्वागत केलंय. शिवाजी कराड यांनी प्रास्ताविक केले असून राजेंद्र जायभाये यांनी सूत्रसंचालन केलंय. C24 तासाठी मुकुंद लोहिया, पाथर्डी. पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा पुणे टेनिस बॉल क्रिकेट लीग स्पर्धेत माझा संघ नक्की विजयी होईल अशी खात्री खेड सनरायझर्सचे संघचालक पप्पू शेठ घोरपडे यांनी व्यक्त केली आहे. पुण्याच्या खांदवेनगर येथील मैदानावर PTPL क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम सुरू असून या स्पर्धेत भल्या खेळाडूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू ठेवली असून खेड सनरायझर्सचे संघमालक पप्पू शेठ घोरपडे यांनी खेळाडूंवर विश्वास दाखवत माझ्या संघातील खेळाडूच माझ्या संघाला विजय मिळवून देतील अशी भावना पप्पू घोरपडे यांनी व्यक्त केली आहे.
संकल्पनेतून ही स्पर्धा साकारलेली आहे. कुस्ती खेळाचा अतिशय चांगलं अनुभव त्यांना स्पर्धांचं आयोजन करण्याचा खूप मोठा अनुभव, परंतु असं असतानाही क्रिकेटच्या स्पर्धा देखील त्यांनी यशस्वीरित्या संपन्न केलेल्या आहेत. दहीहंडीचा त्यांचा उपक्रम हा सर्वाधिक मोठा उपक्रम असतो आणि आप्पांचा कार्यक्रम म्हटलं की देखना सोहळा हे एक समीकरण आतापर्यंत आपल्या सर्व पुणे जिल्ह्याला माहीत झालेलं आहे. विश्वास आहे आणि आम्ही शक्यतो फायनल मारायचा प्रयत्न करू. ते आमचे गाववालेच आहेत, आमचे मार्गदर्शक आहे आणि क्रिकेटबद्दल जे प्रेम आहे आणि विश्वास आहे आमच्यावर. C24 तासाठी अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे. या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. परिवर्तन पॅनलचे नवनिर्वाचित नगरसेवक शहाजी किसनराव जाधव आणि जाधव परिवाराच्या वतीने सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बजरंग ग्रामविकास दल, ग्रामस्वच्छता अभियान येवले आखाडा, जाधव परिवार येवले आखाडा आणि ठाकूर मित्रमंडळ राहुरी. परंपरा शुद्धतेची, विश्वासाची हे ब्रीद जपणारे चंदूकाका ज्वेलर्स आता सादर करत आहेत पायल व जोडवी महोत्सव. 1 जानेवारी 2017 ते 15 जानेवारी 2017 दरम्यान मराठमोळी कोल्हापुरी पायल, अग्रा पायल, फॅन्सी पायल बरोबरच जोडवी, बिछवे, फॅन्सी बिछवे, डायमंड बिछवेच्या असंख्य व्हरायटी व डिझाईन मध्ये उपलब्ध. मजुरीवर 50% सूट. चांदीचे दागिने मोडताना कोणत्याही प्रकारची घट धरली जात नाही. सर्वात कमी चांदीचे दर असलेले अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव सुवर्ण दालन चंदूकाका ज्वेलर्स, मार्केट यार्ड रोड, अहमदनगर. फोन नंबर 0241 232 15 12 आणि 232 40 04. चंदूकाका ज्वेलर्स, बेलापूर रोड, श्रीरामपूर. फोन नंबर 024 22 22 15 12 आणि 22 90 04. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात PTPLचा महासंग्राम. नमस्कार, मी कुणाल. PTPL मध्ये आपलं स्वागत. आज झालेल्या पहिल्या सामन्यात जालिंदरप्पा हरगुडे हवेली हंटर्स संघाने कुलदीप तात्या कोंडे बोरवेला रायझिंग स्टार संघाचा तब्बल 43 धावांनी पराभव केलाय. यावेळी हवेली हंटर्स संघामधून खेळताना कृष्ण सातपुते याने 25 चेंडूत 54 धावा फटकावल्यात आणि 3 बळी मिळविलेत. तो या सामन्याचा सामनावीर ठरलाय. आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात प्रमोद भाऊ काळे बारामती ब्लास्टर संघाचा संतोष शेठ जगताप शेष पुणे जिल्हा संघाने 5 गडी राखत पराभव केलाय. या सामन्यात 3 बळी मिळविणारा अमोल दुबे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलाय. नियोजन खूप चांगलं झालं आहे. आपल्याला दरवर्षी माहिती आहे, आता 6 वर्ष चांगलं नियोजन आहे. आज झालेल्या तिसऱ्या सामन्यात 18 डिग्री PCMC पॅन्थर संघाने कुलदीप तात्या कोंडे बोरवेल रायझिंग स्टार संघाचा तब्बल 70 धावांनी पराभव केलाय. आज झालेल्या तिसऱ्या सामन्यात 18 डिग्री PCMC पॅन्थर संघाने कुलदीप तात्या कोंडे बोरवेला रायझिंग स्टार संघाचा तब्बल 70 धावांनी पराभव केलाय. या सामन्यात 19 चेंडूत 48 धावा फटकावणाऱ्या अक्षय खाटमोडे याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलाय.
प्रसंग झाला, एकदम आउटफील्ड एकदम चांगली होती आणि पिच पण एकदम बॅटिंग करण्यासारखं होतं. त्यामुळे अजूनच बॅटिंग करायला मूड आला होता चांगला आणि नशिबाने कॅच पण सुटले, जीवनदाते भेटले. त्यामुळे इतर काही मैदानाच्या सहजासाठी गेला त्यावेळी त्यांनी काय मनाशी निश्चय बांधून गेला होता. अटॅक करायचा एवढंच होतं, कारण खाली बॅटिंग ऑर्डरमध्ये उशिराला होता आणि होम माटे होता, त्यामुळे काय अटॅक करायचाच होता. भरपूर बॅटिंग लाईन होती. आज झालेल्या चौथ्या आणि अंतिम सामन्यात प्रमोद भाऊ काळे बारामती ब्लास्टर्स संघाने मनीषाताई पाचंगे शिरूर लायन्स संघाला 5 धावांनी पराभूत केलाय. आज झालेल्या चौथ्या आणि अंतिम सामन्यात प्रमोद भाऊ काळे बारामती ब्लास्टर्स संघाने मनीषाताई पाचंगे शिरूर लायन्स संघाला 5 धावांनी पराभूत केलाय. या सामन्यात बारामती ब्लास्टर्स संघाकडून खेळताना अभिजित एकशिंगे 2 षटकात 5 धावा देत 2 बळी मिळविलेत. तोच या सामन्याचा सामनावीर ठरलाय. गावाचं जे टार्गेट होतं प्रतिस्पर्धा त्यावर तुम्ही कसं नियोजन ठरवलं की कशा प्रकारची गोलंदाजी करायची, काय तुमची स्ट्रॅटेजी होती? आम्ही स्ट्रॅटेजी अशी केली की 7 रन आपले झाले तरी सिंगल डबल जास्त खेळायला जाणार आहेत, मोठे शॉट्स खेळणार नाहीत. आपण बॉलिंग फक्त आपण जे एक्स्ट्रा टाकत ते एक्स्ट्रा टाकले आहे तर 12 ते 10 रनमध्ये परत शेवट वाढणार आहे. फक्त बॉलिंगची पुरेशी लक्ष ठेवून बॉलिंग करायची एवढं. नक्कीच गोलंदाजीच्या गोळावरती आपल्या दुसरा एक प्रश्न मला आयोजित तुम्हाला विचारायचा आहे. त्यानंतर पीटीपीएलची गोवाले सर्वांना चालली होती काही महिन्यांपूर्वी आणि या स्पर्धेमध्ये खेळायचा एक वेगळा आनंद मिळतो. एकंदरीत परिवार संदीप बाप्पा भोगले आणि सगळी आयोजित टीम याच्या आयोजनाविषयी तुम्हाला स्पर्धेविषयी काय वाटतं? तर मी जवळजवळ 18 वर्ष झालं क्रिकेट खेळतोय. याच्यासारखं नियोजन मी कुठं बघितलं ना आतापर्यंत आणि एवढे मोठे स्पर्धा मी खेळलो पण नाही. C24 तासाठी अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे. पुणे टेनिस बॉल प्रीमियम लीग या क्रिकेटच्या महासंग्रामात इथेच थांबूयात. तुम्ही पाहत रहा C24 तास. पाथर्डी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची 185वी जयंती पालिका सभागृहात संपन्न झाली आहे. आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती सोहळा साजरा करण्यात आलाय. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची 185वी जयंती पालिका सभागृहात संपन्न झाली आहे. आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती सोहळा साजरा करण्यात आलाय. यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, गटनेते नंदकुमार शेळके, नगरसेवक रमेश गोरे आदींसह पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांना आरक्षणाबरोबर साक्षर करण्याचं काम सावित्रीबाईंनी केलंय. त्याचप्रमाणे महिलांना मुक्तपणे काम करण्याची संधी द्यावी अशी भावना यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी व्यक्त केली आहे. सगळे म्हणजे पुरुष आणि महिला असं वेगळं भेद न मागता एक सर्वांनी सोबत येऊन केलं तरच आपल्या देशाला काहीतरी भवितव्य आहे. आणि मला तर असं वाटतं की आजही आपण लहानपणापासून बघतो की आई कुठलाही मुलगा असेल त्याचं पहिलं गुरु आईला मानलं जातं की आईपासून जे मुलं आई असल्याशिवाय नाही. म्हणजे शिवाजी महाराज जरी झाले तर त्याच्यासाठी जिजाऊ जन्माला यावं लागतात असं म्हटलं जातं, उगच नाही. तर अशा या महान म्हणजे त्यांचं आज आपण स्मरण करतोय आणि त्यांना एक प्रकारे त्यांच्या कार्याचा उजाळा निर्माण म्हणजे उजाळा आपण देतो आहोत. आपण एवढ्यावरच न थांबता आपली जबाबदारी एक लोकप्रतिनिधी असेल, कर्मचारी असतील, आपले सर्व इथले एज्युकेटेड सुशिक्षित समाजातील असतील, हे झालं त्यांनी जो पाया केलेला आहे याच्याकडे एक संकुचित वृत्ती न बघता महिलांना काम करू द्यावं म्हणजे आपण मुक्तपणे त्यांचा अडथळा निर्माण करणं. आणि महिलांनी सुद्धा आता मी एक महिला आहे असं कुठल्याही प्रकारचं सॉफ्ट कॉर्नर ठेवणे असं मला वाटतं. कारण खूप सक्षम झालेले आहेत आपण. आत्ता म्हणजे आपण हे झालं आपण स्वतः आता आपल्या आमदार आहेत शेवगाव पाथर्डीचे आमदार, तर आम्ही बघितलं की त्यांच्याबरोबर काम करताना म्हणजे खरंच सगळे दमतात, सगळे कंटाळा येतात, पण अगदी सुरुवाती सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कुठलाही कंटाळा न करता एक समाजाची कामं करत राहणे, लोकांच्या अडीअडचणी समजावून घेणं. महिलांना 50% आरक्षण असून स्वकर्तृत्वावर संधीचं सोनं करत अनेक क्षेत्रात यश मिळवत आहेत. याची प्रेरणा म्हणजे सावित्रीबाई फुले आहेत अशी भावना यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केली आहे. खरं तर पूर्वीचा आपण म्हणतो की आज जे आपल्याला चांगले दिवस बघायला मिळतात यामध्ये आपल्या पूर्वीच्या पिढीचं खूप मोठं योगदान असतं, कष्ट असतं, संघर्ष असतो. आणि म्हणून महात्मा फुले आणि त्यांच्या खांद्याला लढणाऱ्या ज्योतिबाई फुले यांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये जे
भरीव योगदान केलं आणि त्यांच्यामुळेच आज आमच्यासारख्या महिला भगिनी यांना शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. आणि देशात जो उल्लेख केला जातो, पहिली डॉक्टर असेल, पहिली IPS असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात ज्या महिलांनी काम केलं त्यामध्ये खरंच निश्चितच त्या प्रवाहात आणण्यासाठी खूप कष्ट, समाजाशी दोन हात करण्याचे प्रसंगी आणि खूप असा त्रास या महात्मा फुलेंना आणि ज्योतिबाईंना या ठिकाणी मिळालं. पूर्वीच्या काळची अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमध्ये कुठल्याही सुखसुविधा भौतिक नसताना आज आपल्याकडं जर कुठे काम करायचं जरी म्हटलं, आमच्या महिला हातात फोन आहे, बसायला गाडी आहे, हे सगळे साधनं उपलब्ध असताना आपण कुठेतरी महिला आहे आणि महिला 50% आरक्षण याचा भाव करत कुठेतरी आपण एक सॉफ्ट कॉर्नर समाजात आपल्याला मिळतो. तर हे न करता आपल्या कर्तृत्वावर, आपल्या कष्टावर, आपल्या हिमतीवर आलेल्या संधीचं सोनं करत आज महिला खरं तर अनेक क्षेत्रात चांगल्या प्रकारची भरारी आणि यश मिळवत आहे. या ठिकाणी आताच डॉक्टरांनी उल्लेख केला, आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटी, ऑलिम्पिकमध्ये आपल्या सिंधूनीच पहिलं आणलं आणि आपल्या देशाची या ठिकाणी कुठंतरी मान उंचवली. आणि म्हणून जर महिलांना संधी दिली, आज समाजात अनेक प्रथा आहेत त्याच्या विरुद्धही ज्योतिबाई, महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी संघर्ष केला. हुंडा असेल, त्याचबरोबर अंधश्रद्धा असतील, एक समाजामध्ये महिलांना जर समाज सुधारायचा असेल, देश, गाव, वाडी, वस्ती सुधारायची असेल तर कुटुंबातील एक घटक किंवा पुरुषच या ठिकाणी शिक्षित झाला पाहिजे. त्याच्यात सुधारणा केली म्हणजे देश सुधारणार नाही किंवा गाव सुधारणार किंवा कुटुंबाची प्रगती होणार नाही. त्याच्याचबरोबर कुटुंबामध्ये जसं महिला सर्व याच्यात अर्धांगीचा जो वाटा उचलतात, तिला जर शिक्षण मिळालं, तिला जर संधी दिली तर ते कुटुंब असेल, गाव असेल, त्याचा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं यश मिळतं असेल किंवा प्रगती होते. आणि म्हणून प्रत्येक वर्षी आपण आपल्या थोर संत महात्म्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजरा करतो. परंतु तो दिवस तेवढा पुरता मर्यादित न राहता जो विचार त्यांनी आपल्या देशाला दिला असेल त्या विचारावर आपल्याला मार्गक्रमण करण्याची. बाईट. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ गर्जे यांनी करून आभार पालिकेचे कार्यालयीन प्रमुख अय्यूब सय्यद यांनी मानलेत. C24 तासाठी मुकुंद लोहिया, पाथर्डी. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. राहुरी तालुक्यात फायटर कोंबड्यांची झुंज लावून लाखो रुपयांचा सट्टा लावण्याचा प्रकार उघडकीस. थायलंड देशातील ॲपल बोरं आता पुणे जिल्ह्यात उत्पादित होणार. नारायणगावच्या शेतकऱ्यांचा हटके प्रयोग. आमदार राहुल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली श्रीगोंदा पंचायत समिती सदस्यांचा निरोप समारंभ संपन्न. आणि पुणे येथील खांडवेनगर येथे PTPL महासंग्राम. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात, बिनधास्त.